नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप गूढ आणि रहस्यमय आणि भक्तीने भरलेला आहे. नवनाथ महाराजांची सवारी नेमकी कशी मिळते? खरंच नवनाथ महाराज आपल्या भक्ताच्या शरीरात येतात का, की ही फक्त अंधश्रद्धा आहे? आज आपण जाणून घेणार आहोत काही असे संकेत जे साध्या माणसाला समजत नाही. मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, नाथ संप्रदायामध्ये सवारी म्हणजे फक्त शरीरात देव येणे नसते, तर ती एक दिव्य ऊर्जा असते जी भक्ताच्या मन, आत्मा आणि शरीरावर प्रभाव टाकते. असे म्हणतात, जेव्हा एखादा भक्त खऱ्या मनाने नवनाथ महाराजांची सेवा करतो, नित्य नामस्मरण करतो, गुरुवर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा हळूहळू त्याच्या आसपास एक अदृश्य शक्ती निर्माण होऊ लागते. सुरुवातीला त्या व्यक्तीला विचित्र अनुभव येऊ लागतात. रात्री अचानक जाग येणे, नवनाथांची स्वप्ने पडणे, ध्वनी, मंदिर किंवा घंटांचा आवाज ऐकू येणे, मन सतत अलख निरंजन म्हणत राहणे हे संकेत सामान्य नसतात. काही लोकांना ध्यान करताना शरीर थरथरायला लागते, डोळ्यातून आपोआप अश्रू येतात आणि मन पूर्ण शांत होऊन जाते. नाथ संप्रदायात असे मानले जाते की ज्या व्यक्तीचे मन पूर्ण शुद्ध असते, अहंकार नसतो आणि जो दुसऱ्याचे वाईट करत नाही, त्यांच्यावर महाराजांची कृपा होते. पण मित्रांनो, खरी सवारी आणि खोटा दिखावा यात खूप फरक असतो. आजकाल अनेक लोक प्रसिद्धीसाठी माझ्यात सवारी येते असे सांगतात, पण खरी दिव्य शक्ती कधी दिखावा करत नाही. जिथे अहंकार असतो तिथे नवनाथ महाराजांची कृपा राहत नाही. खरी सवारी मिळालेल्या व्यक्तीमध्ये काही बदल दिसतात. त्यांचा स्वभाव शांत होतो, राग कमी होतो, भक्ती वाढते आणि दुसऱ्यांना मदत करण्याची भावना निर्माण होते. असंही म्हणतात की काही भक्तांना संकट येण्यापूर्वी संकेत मिळतात, कारण नवनाथ महाराज त्यांचे रक्षण करत असतात. पण लक्षात ठेवा मित्रांनो, सवारी मिळवण्यासाठी कधीही चुकीचे प्रयोग करू नका. शमशान, काळी विद्या किंवा भीतीदायक उपाय यापासून दूर राहा. नाथ संप्रदाय हा भक्ती, साधना आणि गुरुश्रद्धेचा मार्ग आहे आणि जिथे खरी भक्ती असते तिथे नवनाथांची कृपा उतरते. आता ते 7 गुप्त संकेत जे सवारी येण्यापूर्वी काही भक्तांना अनुभवायला मिळतात. मित्रांनो, हे संकेत प्रत्येकाला मिळतीलच असे नाही, कारण नवनाथ महाराजांची कृपा फार थोड्या लोकांवर होते. पहिला संकेत, वारंवार नवनाथ महाराजांची स्वप्ने दिसणे. अनेक भक्त सांगतात की त्यांना रात्री ध्वनी, गड, गुहा किंवा साधू दिसू लागला. कधी एखादा योगी अलख निरंजन म्हणताना दिसतो. हे साधे स्वप्ने नसतात. नाथ संप्रदायात याला आध्यात्मिक संकेत मानले जाते. दुसरा संकेत, अचानक मंदिर किंवा धुनीकडे मन ओढले जाणे. ज्या व्यक्तीला पूर्वी भक्तीचा रस नव्हता, ती व्यक्ती अचानक एकांत, मंत्रजाप आणि देवपूजेकडे आकर्षित होऊ लागते. तिसरा संकेत, रात्री 3 ते 4 दरम्यान अचानक जाग येणे. या वेळेला ब्रह्ममुहूर्त मानले जाते. अनेक साधक मानतात या वेळेत त्यांना वेगळी ऊर्जा जाणवते. चौथा संकेत, ध्यान किंवा नामस्मरण करताना शरीरात कंपन होणे. काही लोकांना हात थरथरणे, डोळे मिटले जातात, शरीर हलके वाटते. पाचवा संकेत, मन सतत अलख निरंजन किंवा नवनाथांचे नाव चालू राहणे. काम करताना, झोपताना किंवा शांत बसल्यावर मन आपोआप मंत्र म्हणू लागते. सहावा संकेत, वाईट गोष्टीपासून मन दूर होणे. दारू, भांडण, खोटेपणा, वाईट संगत या सर्व गोष्टी अचानक नकोशा वाटू लागतात. आणि सातवा सर्वात मोठा संकेत, संकटातून चमत्कारिक बचाव होणे. अनेक भक्त सांगतात की मोठ्या अपघातातून किंवा संकटातून ते अचानक वाचले आणि त्यांना वाटले कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांचे रक्षण करत होती. मित्रांनो, हे संकेत दिसले म्हणजे लगेच माझ्यात सवारी आली असे समजू नका. खरी भक्ती म्हणजे नम्रता, शांत मन आणि गुरुवर पूर्ण विश्वास. नवनाथ महाराज कधीच गर्व करणाऱ्यावर प्रसन्न होत नाही. मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर अनेक लोक स्वतःला सवारी आलेली व्यक्ती म्हणतात. काही जण मोठ्याने ओरडतात, भीती दाखवतात, लोकांकडून पैसे घेतात. पण नाथ संप्रदायात असे सांगितले जाते की खरी दिव्य शक्ती कधीही दिखावा करत नाही. जिथे अहंकार, राग, लोभ आणि प्रसिद्धीसाठी इच्छा असते तिथे खरी सवारी नसते. खऱ्या सवारीची पहिली ओळख म्हणजे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर शांतता दिसते.
त्याच्या बोलण्यात प्रेम असते. तो कोणालाही घाबरवत नाही, स्वतःला मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. अनेक वेळा खरी कृपा झालेली व्यक्ती सामान्य माणसासारखीच राहते. कारण नवनाथ महाराजांना दिखावा आवडत नाही. खरी सवारी आलेली व्यक्ती लोकांचे भले करते, दुसऱ्यांचे दुःखे समजून घेते आणि लोकांकडून पैशाची जबरदस्ती करत नाही. पण मित्रांनो, कधीकधी काही लोक मानसिक तणाव, भीती किंवा अंधश्रद्धेमुळे स्वतःलाच सवारी आली असे समजू लागतात. म्हणून प्रत्येक गोष्ट अंधविश्वासाने मानू नका. ना संप्रदायाचा खरा मार्ग म्हणजे भक्ती, साधना आणि गुरुसेवा. जर तुम्हाला नवनाथ महाराजांची कृपा हवी असेल तर रोज मनापासून त्यांचे नाव घ्या. अलख निरंजन, जय नवनाथ. घरात शांतता ठेवा, वाईट कर्म टाळा आणि कोणाचेही वाईट करू नका. कारण महाराजांची खरी कृपा ही सवारीपेक्षा मोठी असते. ती माणसाचे जीवन बदलते, मन शांत करते आणि संकटात रक्षण करते. मित्रांनो, हा विषय गूढ आहे, पण लक्षात ठेवा, भक्तीमध्ये भीती नसते तर विश्वास असतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा अलख निरंजन, जय नवनाथ महाराज.